कोल्हापुरात 2 दिवसात 5 जणांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहे। करवीर तालुक्यात मांढरे इथे 2 सख्या भावांचा विषबाधा होऊन मृत्यू झालाय। 15 दिवसापूर्वीच वडिलांचाही विषबाधेने मृत्यू झाला होता। आता या प्रकरणाचं गूढ वाढत चाललंय। या प्रकरणी करवीर पोलीस अधिक तपास करत आहेत। दरम्यान विषबाधा प्रकरणी मृतांच्या शरीरात कोणत्या प्रकारचं विष होतं यासाठी नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत। त्यांचा अहवाल येताच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे। मांढरे इथं मुंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचं मांस खाल्ल्याने वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू झालाय, तर 3ऱ्या मुलाची प्रकृतीही गंभीर आहे। पाटील पितापुत्रांना विषबाधा अन्नातून झाली की त्यांच्यावर विषप्रयोग केला गेला याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत। मृत्यू झालेल्या दोन्ही भावांचा विसेरा राखून ठेवण्यात आला आहे। पोटातील काही अवयवांचे अंश फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत। यातून कशामुळे विषबाधा झाली हे समोर येईल। विषाचा प्रकार समजल्यावर ते कोणत्या ठिकाणाहून खरेदी केले असेल, कुणी खरेदी केले असेल याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे। विषप्रयोग झाला नसेल तर विषबाधा कशामुळे झाली हे सुद्धा तपासले जाणार आहे। दरम्यान पाटील कुटुंबातल्या कृष्णांत यांची पत्नी गंगा हिच्यावर संशय व्यक्त केला होता। पोलिसांनी या प्रकरणी गंगा हिच्यासह तिच्या आईची चौकशीही केली आहे, पण त्यातून ठोस अशी माहिती मिळाली नाहीये। गंगा या मुलीसह माहेरी असून गरज पडल्यास चौकशीही केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। कोल्हापुरात गेल्या 2 दिवसात विषबाधेने 5 जणांचा मृत्यू झालाय। यात कागल तालुक्यातील चिमगावात कफ केक खाल्ल्याने एक लहान बहीण भावांचाही मृत्यू झाला होता, तर करवीर तालुक्यातील मांढरे गावात चिकन खाल्ल्याने वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेलाय। नेमकी विषबाधा कशाने झाली, चिकन खाल्ल्याने की अन्य कोणत्या पॉयझनने, हे सध्या पोलीस तपास करीत आहेत। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।